आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो जागेवरती. आतमध्ये गेलो ते आम्ही एंट्री केली. आतमध्ये 3-4 मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला. म्हणून कधी एक आवाज येत असेल. मग आम्ही जरा पुढे गेलो तर 2-3 मिनटं ते लगेच एक आवाज यायला लागला. तर आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले तर आम्ही पण त्या दिशेने आम्ही धावायला लागलो. बाहेर जायला पण मार्ग नव्हता. तर टायरचं कंपाऊंड होतं. जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही अशी बसली होती. आम्ही मग तिथे बसलो. तिथे एक आतडी की जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे खडे व्हायचे. आम्ही सगळे घाबरलेले होतो सगळं ते. आणि जो कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होतो. प्रत्यक्ष बघितलं. आम्ही सगळे घाबरलेलो होतो. मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे खडे व्हायचे कोण का एक करत नव्हते. मग त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच. एक समर्थ कृपा म्हणून गोळी माझ्या इथनं मानेला लागून गेली. ते मला माहीत नव्हतं. मी बेशुद्ध पडले त्यावेळी. बेशुद्ध काही तासानंतर मला ते शुद्ध आली बघितलं. मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला. शुद्धला बघितलं सगळे लाशेस पडलेले होते. जो मान पूर्ण असेल ते बघितलं त्याच्या सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या. ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो. मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले. तिथे बसवलं. तिथे मला पाणी दिलं. काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईक होते. मला मध्ये बसवलं, पकडायला सांगितलं, ते खाली घेऊन आले. ते लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली. लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली. तिथनं मला ते घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले. हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले. लगेच तत्काळ ते मला उपचार करून मला उपचार केले.